नमस्कार मित्रांनो, रामकृष्ण हरी. मी मेधज वाकचौरे स्वागत करतोय आपल्या सर्वांचं मेधज एज्युकेअर या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर जावाचा कोर्स आपण आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मराठी पोरांसाठी सुरू केलेला आहे आणि या कोर्समधील आजची अतिशय महत्त्वाची व्हिडिओ आहे आणि त्या व्हिडिओचं नाव असं आहे की जेव्हीएम आर्किटेक्चर पार्ट 1. तर जेव्हीएम आर्किटेक्चरच्या पहिल्या भागाला आपण सुरुवात करतोय. इंटरव्ह्यू रूमच्या दृष्टीने जर विचार केला तर इंटरव्ह्यूसाठी अतिशय महत्त्वाचा टॉपिक म्हणून जेव्हीएम आर्किटेक्चर हा ओळखला जातो. तर जेव्हीएम आर्किटेक्चर आपण अनेक भागांमध्ये हा टॉपिक बघणार आहोत. मोठा टॉपिक आहे आणि इंटरव्ह्यूच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा असा हा टॉपिक असणार आहे. तर जेव्हीएम आर्किटेक्चरला सुरुवात करत असताना जेव्हीएमचा लॉंग फॉर्म असा आहे की जावा व्हर्च्युअल मशीन. परंतु जावा व्हर्च्युअल मशीन म्हणजे नेमकं काय हे जाणून घेण्याआधी व्हर्च्युअल मशीन नेमकं काय, व्हर्च्युअल मशीन म्हणजे नेमकं काय असतं हे जाणून घेणं मला अधिक महत्त्वाचं आपल्या सर्वांच्यासाठी वाटतं आणि म्हणूनच जाणून घेऊया व्हॉट इज व्हर्च्युअल मशीन. तर मित्रांनो, व्हर्च्युअल मशीनची डेफिनेशन जर आपण नामांकित अशा जावाच्या पुस्तकांमध्ये जर बघितली किंवा ऑपरेटिंग सिस्टीमच्या पुस्तकांमध्ये जर बघितली तर इट इज अ सॉफ्टवेअर सिम्युलेशन ऑफ ए मशीन विच कॅन परफॉर्म ऑपरेशन्स लाईक अ फिजिकल मशीन. म्हणजे व्हर्च्युअल मशीन एक हे सॉफ्टवेअर किंवा एक हा प्रोग्राम आहे जो कोडिंग करून बनवलेला आहे, परंतु तो असा प्रोग्राम आहे की तो एखादा फिजिकल मशीन असेल, म्हणजे जसं की वॉशिंग मशीन असेल किंवा इतर कोणत्या टाईपचे जे फिजिकल मशीन्स आहे, तुमचा एसी असेल, तुमचा लॅपटॉप असेल किंवा इतर काही तुमचे जे फिजिकल्स मशीन आहे ते ज्या प्रकारे ऑपरेशन परफॉर्म करता, अगदी त्याच प्रकारे एक हे सॉफ्टवेअर सिम्युलेशन आहे मशीनचं, ते सुद्धा फिजिकल मशीन सारखं ऑपरेशन परफॉर्म करतं आणि म्हणून त्याला व्हर्च्युअल मशीन म्हटलं जातं. ते मशीनच आहे परंतु ते रिअल मशीन नाही किंवा फिजिकल मशीन नाही, व्हर्च्युअल मशीन आहे. कोडिंग करून एक प्रोग्राम डिझाइन केलेला आहे, तो फिजिकल मशीन सारखं ऑपरेशन्स परफॉर्म करतो आणि म्हणून तो व्हर्च्युअल असल्यामुळे त्याला व्हर्च्युअल मशीन असं नाव देण्यात आलं. तर मग हे जे व्हर्च्युअल मशीन आहे याचे काही टाइप्स आहेत. दोन महत्त्वाचे टाइप्स व्हर्च्युअल मशीनचे आहे. पहिला टाइप आहे हार्डवेअर बेस और सॉफ्टवेअर सिस्टीम बेस व्हर्च्युअल मशीन आणि दुसरा टाइप आहे सॉफ्टवेअर बेस और ऍप्लिकेशन बेस और प्रोसेस बेस व्हर्च्युअल मशीन. तर असे दोन टाइप व्हर्च्युअल मशीनचे आहेत. मग त्यातला पहिला टाइप आहे हार्डवेअर बेस और सिस्टीम बेस व्हर्च्युअल मशीन. तर हे नेमकी काय असतं, तर यामध्ये काय असतं की एखादं मशीन आहे, सपोज आपला लॅपटॉप, आपला जो हा लॅपटॉप आहे ते एक मशीन आहे, परंतु त्याच लॅपटॉपमध्ये आपल्याला दोन अशा स्पेस तयार करायच्या आहे की त्या एकमेकांपासून आयसोलेटेड असेल. म्हणजे एका स्पेस मधलं काही आपण दुसऱ्या स्पेसमध्ये आपल्याला विजिबल नसेल किंवा एका स्पेसमध्ये जे आपण फोल्डर्स बनवले, फाईल्स बनवले किंवा सॉफ्टवेअर्स इन्स्टॉल केले ते दुसऱ्या स्पेसमध्ये आपल्याला विजिबल नसता. म्हणजे या दोन्हीही स्पेस एकमेकांपासून आयसोलेटेड असतात, एकमेकांशी दोन्हींचा काहीही संबंध नसतो. तर अशा प्रकारच्या व्हर्च्युअल मशीनला आपण काय म्हणतो, हार्डवेअर बेस व्हर्च्युअल मशीन आपण म्हणतो. तर मग त्याचे एक्झाम्पल जर सांगायचं झालं तर व्हीएमवेअर. सपोज आपल्याला आपल्या पीसी मध्ये लिनक्स सिस्टीम इन्स्टॉल करायची आहे, तर आपल्याला पहिल्यांदा त्यासाठी एक व्हीएमवेअर इन्स्टॉल करायला लागतो आणि मग आपली जी ऑलरेडी आपल्या लॅपटॉपमध्ये विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम व्हिजिबल इन्स्टॉल आहे ती आपल्याला त्या लिनक्समध्ये व्हिजिबल नसते. त्या लिनक्सचं सर्व काही ते लिनक्स मध्ये असतं, म्हणजे एकमेकांशी दोन्हींचा काही संबंध नसतो. दोन वेगळ्या स्पेस एकाच सिस्टीम मध्ये आपण तयार करतो. तर मग याला काय म्हणतात, हार्डवेअर बेस व्हर्च्युअल मशीन म्हणतात. याचं दुसरं एक्झाम्पल असं आहे की केव्हीएम. केव्हीएम म्हणजे कर्नल बेस व्हर्च्युअल मशीन, जे लिनक्स सिस्टीमसाठी आपण यूज करतो. त्यानंतर जेन हे सुद्धा एक हार्डवेअर बेस किंवा सिस्टीम बेस व्हर्च्युअल मशीन आहे. क्लाउड कम्प्युटिंग मध्ये हे व्हीएमवेअर असेल किंवा हार्डवेअर बेस सिस्टीम बेस व्हर्च्युअल मशीन असेल, हे अतिशय जास्त प्रमाणामध्ये यूज होतात. मायक्रोसॉफ्ट अझ्युअर क्लाउड असेल किंवा AWS असेल, या ज्या संकल्पना आहे क्लाउडच्या, यामध्ये या व्हर्च्युअल मशीनचा यूज अधिकतर प्रमाणामध्ये केला जातो. हे आहे हे आतापर्यंत बघितलं आपण हार्डवेअर बेस सिस्टीम बेस व्हर्च्युअल मशीन. दुसरा टाइप व्हर्च्युअल मशीनचा आहे सॉफ्टवेअर बेस और ऍप्लिकेशन बेस और प्रोसेस बेस व्हर्च्युअल मशीन. तर दुसऱ्या टाइपला तीन नावं आहेत. त्याला तुम्ही सॉफ्टवेअर बेस व्हर्च्युअल मशीन म्हणू शकता, त्याला तुम्ही ऍप्लिकेशन बेस व्हर्च्युअल मशीन म्हणू शकता किंवा त्याला तुम्ही प्रोसेस बेस व्हर्च्युअल मशीन देखील म्हणू शकता. तर मग हे नेमकी काय असतं, तर हे जे व्हर्च्युअल मशीन आहे हे एखाद्या प्रोग्रामिंग लँग्वेजसाठी रन टाइम इंजिन म्हणून ऍक्ट होतं किंवा रन टाइम इंजिन डेव्हलप करण्यासाठी या व्हर्च्युअल मशीनची डेव्हलपमेंट कॉम्प्युटर सायंटिस्टने केलेली आहे. तर मग एखादी प्रोग्रामिंग लँग्वेज आपण जेव्हा कंपाईल करतो, परंतु कंपाईल केल्यानंतर त्याची एखादी
फाईल तयार होते. जसं की जावाच्या बाबतीत विचार केला तर डॉट क्लास फाईल तयार होते कंपाईल केल्याच्या नंतर. परंतु जावाचा प्रोग्रामचा आउटपुट जर आपल्याला आपल्या पीसीवर किंवा आपल्या कन्सोलवर आपल्याला जर बघायचं असेल तर आपल्याला त्यासाठी जेव्हीएम नावाचं जावा व्हर्च्युअल मशीन, जावाचे जे जावासॉफ्ट पीपल्स आहे किंवा जावा ज्यांनी डेव्हलप केली त्यांनी आपल्याला डेव्हलप करून दिलेलं आहे. तर मग हे सॉफ्टवेअर बेस्ड व्हर्च्युअल मशीन म्हणजे नेमकी काय, तर एखादी प्रोग्रामिंग लँग्वेजचं आउटपुट आपल्याला आपल्या लॅपटॉपवर बघायचं असेल तेव्हा त्या प्रोग्रामची जी डॉट क्लास फाईल कंपायलेशन प्रोसेस नंतर जनरेट होते ती एक्झिक्यूट करण्यासाठी जे व्हर्च्युअल मशीन वापरलं जातं त्याला सॉफ्टवेअर बेस किंवा ऍप्लिकेशन बेस किंवा प्रोसेस बेस व्हर्च्युअल मशीन असं म्हटलं जातं. तर मग याचे एक्झाम्पल्स असे आहे जेव्हीएम, जे आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये ज्याचा ओव्हरव्ह्यू आपल्याला बघायचा आहे. जावा व्हर्च्युअल मशीन हे त्याचं एक्झाम्पल आहे. त्यानंतर CLR हे कॉमन लँग्वेज रनटाईम याचा लॉंग फॉर्म आहे. .NET साठी हे यूज केलं जातं. जसं जेव्हीएम जावासाठी यूज केलं जातं तसं .NETचे प्रोग्राम एक्झिक्यूट करण्यासाठी CLR अर्थातच कॉमन लँग्वेज रनटाईम हे व्हर्च्युअल मशीन यूज केलं जातं. पर्ल लँग्वेज जी आहे, पर्ल लँग्वेजच्या प्रोग्राम एक्झिक्युशनसाठी PVM नावाचं व्हर्च्युअल मशीन वापरलं जातं. त्याचं लॉंग फॉर्म आहे पर्ल व्हर्च्युअल मशीन. तर असे हे सॉफ्टवेअर बेस किंवा ऍप्लिकेशन बेस किंवा प्रोसेस बेस व्हर्च्युअल मशीनचे एक्झाम्पल्स आपण बघितले आणि व्हर्च्युअल मशीन म्हणजे काय हे आपण जाणून घेतलं. आता बघूया की जेव्हीएम म्हणजे नेमकी काय. तर जेव्हीएमचा लॉंग फॉर्म असा आहे की जावा व्हर्च्युअल मशीन. जावाच्या प्रोग्राम एक्झिक्युशनसाठी वापरल्या जाणाऱ्या व्हर्च्युअल मशीनला आपण जावा व्हर्च्युअल मशीन असं म्हणतो. तर हे व्हर्च्युअल मशीन जे आहे किंवा हे जेव्हीएम जे आहे ते कुठे असतं, तर ते JRE म्हणजे जावा रनटाईम एन्व्हायरमेंटचा हा एक भाग आहे. मग हे जावा रनटाईम एन्व्हायरमेंट हे कुठं असतं, तर इकडे मी एक डायग्राम तुम्हाला कोपऱ्यामध्ये दिलेली आहे. JDK जे आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं JDK म्हणजे काय आणि JDK कसं इन्स्टॉल करता ते सुद्धा आपण बघितलं. तर JDK च्या आतमध्ये JRE असतं. मग JRE मध्ये नेमकी काय असतं, तर JRE मध्ये जे जावासी टूल आपल्याला लागतं आपला प्रोग्राम कंपाईल करण्यासाठी ते डेव्हलपमेंट टूल हे JRE मध्ये असतं. त्यानंतर आपला जेव्हीएम ला कॉल करण्यासाठी जावा नावाचं एक टूल आहे. ती कमांड आपण कमांड प्रॉम्प्टवर कशी देतो मागच्या व्हिडिओत बघितलं, आता पण मी तुम्हाला परत दाखवणारच आहे. तर हे जे टूल्स आहे हे डेव्हलपमेंट टूल्स आहे हे JDK मध्ये असतात आणि JDKच्या आतमध्ये एक JRE म्हणून संकल्पना आहे ज्याचं लॉंग फॉर्म आहे जावा रनटाईम एन्व्हायरमेंट. तर यामध्ये काय दिलेलं असतं, यामध्ये सेट ऑफ लायब्ररीज असतात जसं की RT.jar. RT.jar मध्ये जार फाईल म्हणजे त्यामध्ये क्लास फाईल, कलेक्शन ऑफ क्लास फाईल, आपण त्याला जार फाईल असं म्हणू शकतो. जार फाईलच्या आतमध्ये जर आपण एक्स्ट्रॅक्ट करून बघितलं तर त्यामध्ये क्लास फाईल्स असतात. मग ज्या जावाचा प्रोग्राम रन करण्यासाठी कॉमन क्लास फाईल आपल्याला लागतात त्या सगळ्या क्लास फाईल या RT.jar मध्ये दिलेल्या आहेत. अशा अनेक जार फाईल आहे ज्या की आपल्याला JREच्या आतमध्ये बघता. मग अजून ज्या काही फाईल्स आहेत ज्या आपल्या प्रोग्राम एक्झिक्युशनसाठी लागतात त्या सगळ्या JREच्या आतमध्ये दिलेल्या आहेत. आणि ह्या सगळ्या बरोबरच आपल्याला JREच्या आतमध्ये अजून एक प्रोग्राम दिसतो तो म्हणजे जेव्हीएम, जो की आता आपण बघत आहोत. मग जेव्हीएमच्या आतमध्ये बऱ्याच आपल्याला त्या ठिकाणी क्लास लोडर सबसिस्टम असेल, मेथड्स एरिया असेल, या सगळ्या गोष्टी आपल्याला या छोट्या सर्कलच्या आत जेव्हीएम मध्ये बघायच्या आहेत. तर मग जेव्हीएम म्हणजे नेमकी काय, तर जावा व्हर्च्युअल मशीन. जेव्हीएम आपल्याला कुठे भेटतं, JRE मध्ये भेटतं. मग जेव्हीएमचं काम काय, तर जेव्हीएम आपल्या क्लासला किंवा जावा ऍप्लिकेशन्सला लोड करायचं आणि रन करायचं काम करतं. लोडिंग अँड रनिंग ऑफ जावा ऍप्लिकेशन्स यासाठी जे रिस्पॉन्सिबल आहे ते जेव्हीएम आहे. तर हे असं आपलं जावा व्हर्च्युअल मशीन असतं. मग जेव्हीएमचे काही की फीचर्स आपण बघणार आहोत. तर जावाचं की फीचर आहे जावा इज अ प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट प्रोग्रामिंग लँग्वेज. परंतु ती प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट कशामुळे आहे, तर जेव्हीएम मुळे जावा प्रोग्रामिंग लँग्वेज ही प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट आहे, कारण जेव्हीएम सुद्धा प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट आहे. मग जेव्हीएमचं कार्य काय, तर जेव्हीएम काय करतं, जो बाईट कोड किंवा जी डॉट क्लास फाईल जावाचा प्रोग्राम कंपाईल केल्याच्या नंतर जनरेट होते त्या बाईट कोडला मशीन कोड मध्ये कन्वर्ट करण्याचं काम जेव्हीएम करतं. आणि हे सगळं करत असताना अतिशय उत्कृष्ट पद्धतीने मेमरी मॅनेजमेंट जेव्हीएम करत असतं आणि आपल्या प्रोग्रामला सिक्युरिटी देखील अतिशय चांगल्या प्रकारे जेव्हीएम प्रोव्हाइड करत असतं. तर ते कसं करतं येणाऱ्या काही व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. पुढच्या स्लाइडवर आपण जातोय. जेव्हीएम आर्किटेक्चरची एक सुंदर अशी डायग्राम या ठिकाणी मी दिलेली आहे. आपल्या नोट्समध्ये, तुमच्या नोटबुकमध्ये ती डायग्राम तुम्ही ड्रॉ करून घ्या. तर जेव्हीएम आर्किटेक्चरमध्ये पहिल्यांदा जी डॉट क्लास फाईल असते ती डॉट क्लास फाईल
कंपाईल केल्याच्या नंतर आपल्याला ती डॉट क्लास फाईल जनरेट होते. मग ती डॉट क्लास फाईल आपण काय करतो, जावा कमांड आपल्या कमांड प्रॉम्प्टवर टाकल्याच्या नंतर जावा आणि त्यापुढे क्लासचं नाव अशी कमांड जेव्हा आपण आपल्या कमांड प्रॉम्प्टवर देतो तेव्हा ती क्लास फाईल जेव्हीएमच्या ताब्यामध्ये जाते. आणि मग जेव्हीएम काय करतं, पहिल्यांदा ती क्लास फाईल कुठं पाठवतं, क्लास लोडर सबसिस्टीम कडे पाठवतं. हे देखील आपण या बॉक्समध्ये नेमकी काय आहे हे देखील आपण अतिशय उलगडून पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर मग क्लास लोडर सिस्टीम कडे ती क्लास फाईल गेल्याच्या नंतर क्लास लोडर सबसिस्टीम काय करतं, क्लास फाईल लोड करतं, म्हणजे लोड क्लास फाईल. आणि त्यानंतर लोड झाल्याच्या नंतर मग जो काही मेटाडेटा आहे त्या फाईलमध्ये असलेला जो काही मेटाडेटा आहे तो सगळा मेटाडेटा हा मेथड एरियामध्ये स्टोअर केला जातो. मग तो कसा केला जातो, कोणता मेटाडेटा त्यामध्ये आहे, पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्याला हे सविस्तरपणे बघायचं आहे. क्लास लोडर सबसिस्टीम इंटरनली कशी वर्क करते हे सगळं आपल्याला पुढच्या व्हिडिओमध्ये इन डिटेल बघायचं आहे. मग जेव्हा ज्या मेटाडेटा जो आहे तो मेटाडेटा मेथड एरियामध्ये स्टोअर झाल्याच्या नंतर जे काही ऑब्जेक्ट्स आहेत त्या ऑब्जेक्टला हिप एरिया आहे. विविध प्रकारचे मेथड्स एरिया आपल्याला जेव्हीएम मध्ये दिलेले आहे. त्यामध्ये मेथड एरिया आहे, हिप एरिया आहे, स्टॅक एरिया आहे, पीसी रजिस्टर्स आहे आणि नेटिव्ह मेथड स्टॅक्स आहे. असे एकूण 5 मेथड एरिया आपल्याकडे आहे. मग जेव्हा जेव्हीएम ची डॉट क्लास फाईल लोड होते त्यानंतर जो काही मेटाडेटा त्या डॉट क्लास फाईल मध्ये असतो तो मेथड एरियामध्ये स्टोअर केला जातो. आणि त्यानंतर जो ऑब्जेक्ट आपण तयार करतो त्या क्लास पासून त्या ऑब्जेक्टला हिप एरियावर स्पेस दिली जाते. मग मेथड एरियामध्ये काय स्टोअर होतं तर तुमच्या क्लास फाईल्स किंवा डॉट क्लास फाईल्स किंवा तुमचे क्लास लेवल जे तुमचं सगळं काही डेटा आहे तो सगळा मेथड एरियामध्ये स्टोअर होतो आणि हिप एरियामध्ये ऑब्जेक्ट लेवलचा डेटा स्टोअर होतो. हे सगळं इन डिटेल आपल्याला बघायचं आहे. फक्त आपण एक फ्लो जाणून घेत आहे. मग जो तो डेटा ज्या त्या मेथड एरिया प्रमाणे जिथं तिथं स्टोअर झाल्याच्या नंतर तुमची डॉट क्लास फाईल एक्झिक्युशनसाठी एक्झिक्युशन इंजिन कडे जाते आणि त्यानंतर तुमची डॉट क्लास फाईल एक्झिक्यूट होऊन तुम्हाला तुमच्या प्रोग्रामचा आउटपुट तुमच्या कन्सोलवर किंवा तुमच्या पीसीवर तुम्हाला दिसतं. मग हे नेटिव्ह मेथड इंटरफेस काय आहे, तर नेटिव्ह मेथड इंटरफेस काय करतं, नेटिव्ह मेथड स्टॅकमध्ये ज्या जावाच्या मेथड्स नाहीये, म्हणजे ज्या मेथड सी आणि सी प्लस प्लस मध्ये आहे परंतु जावाच्या प्रोग्राम एक्झिक्यूट होण्यासाठी ज्या मेथड्स आपल्याला गरजेच्या आहेत त्या सगळ्या मेथड्स आणि त्यांचा डेटा हा नेटिव्ह मेथड स्टॅकवर स्टोअर केला जातो. आणि त्या मेथड एक्झिक्यूट करण्यासाठी नेटिव्ह मेथड इंटरफेस नावाची संकल्पना जेव्हीएम मध्ये दिलेली आहे. मग काय होतं की जावा मधून ह्या नेटिव्ह मेथड इंटरफेस द्वारा तो कॉल नेटिव्ह मेथड लायब्ररीज कडे जातो आणि नेटिव्ह मेथड लायब्ररीज पुन्हा एकदा ते आउटपुट नेटिव्ह मेथड इंटरफेस द्वारा एक्झिक्युशन इंजिन कडे आणून आपल्या प्रोग्रामवर आपल्या कन्सोलवर डिस्प्ले करते. तर असं ही सगळी फंक्शनॅलिटी आणि प्रोग्राम एक्झिक्युशनचा जेव्हीएमचा फ्लो असणार आहे. म्हणजे जेव्हीएम कशा प्रकारे एक्झिक्यूट होतं तो फ्लो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवलेला आहे. पहिल्यांदा पुन्हा एकदा समरीमध्ये बघूया जेव्हीएम कधी पिक्चर मध्ये येतं. आपण पहिल्यांदा काय करतो, जावासी आणि आपल्या जावा सपोज x.java अशी आपण फाईल केलेली आहे आणि त्यामध्ये आपण प्रोग्राम लिहिलेला आहे. प्रॅक्टिकलीच आपण बघूया. प्रॅक्टिकली आपण बघूया की कधी जेव्हीएम पिक्चर मध्ये येतं. मेधज एज्युकेअर नावाच्या फोल्डरमध्ये मी जातोय. त्यानंतर या ठिकाणी प्रोग्राम्स नावाचं एक फोल्डर आहे. ही फाईल मी डिलीट करतो. मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलंच आहे परंतु पुन्हा एकदा दाखवून देतो. तर डेमो क्लास डॉट जावा ही आपल्याकडे एक फाईल आहे आणि त्या फाईलमध्ये आपण आपल्या जावाचा प्रोग्राम लिहिलेला आहे. VS कोड मध्ये ओपन झालं.
तर हा जावाचा सिंपल असा कोड लिहिलेला आहे. मागच्या व्हिडिओमध्ये मी दाखवला, परंतु आता पुन्हा एकदा थोडं ब्रशअप करण्यासाठी मी तुम्हाला हे दाखवतोय की कसं JVM पिक्चर मध्ये येतो. तर हा आपला जावाचा प्रोग्राम आहे जो आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितला होता. तर पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे, ज्या लोकेशनला आपलं डेमो क्लास डॉट जावा फाईल आहे त्या ठिकाणी आपल्याला कमांड प्रॉम्प्ट ओपन करायची आहे. तर आपली कमांड प्रॉम्प्ट ओपन झालेली आहे. त्यानंतर आपल्याला काय करायचंय, लोकल डिस्क सी मध्ये जायचं आहे. लोकल डिस्क सी मध्ये गेल्याच्या नंतर प्रोग्राम फाइल्स नावाच्या फोल्डरमध्ये आपल्याला जायचं आहे. त्यामध्ये एक जावा नावाचा फोल्डर आपल्याला दिसेल. जावा नावाच्या फोल्डरमध्ये जायचं. त्यानंतर त्याच्या आतमध्ये आता जसं की आपण बघितलं की JDK काय असतं आणि JDK मध्ये सपोज हे JDK 1.8 जे आपण यूज करतोय, तर या JDK च्या आतमध्ये तुम्हाला JRE पाहायला भेटेल. हे बघा JRE. मग JDK मध्ये काय असतं, तर या ठिकाणी बघितलं जर तुम्ही, तर JDK च्या आतमध्ये हे जे प्रोग्राम्स आहे म्हणजे जावाच्या एक्झिक्युशनसाठी लागणारे जे डेव्हलपमेंटच्या लायब्ररीज आहेत, ते सगळे डेव्हलपमेंटचे टूल्स आपल्याला JDK च्या आतमध्ये बघायला भेटतील. JDK च्या आतमध्ये बघायला भेटतील. आणि JRE सुद्धा हे JDK चा एक भाग आहे. मग JRE च्या आतमध्ये काय आहे आपण बघूया. JRE च्या आतमध्ये एक लिब नावाचं फोल्डर आहे. यामध्ये तुम्हाला जार फाइल्स बघायला भेटतील. ज्या जार फाइल्स आपल्या प्रोग्राम एक्झिक्युशनसाठी गरजेचं आहे, त्या सगळं जार फाइल्स असेल किंवा इतर सगळ्या प्रकारच्या ज्या फाइल्स असेल त्या तुम्हाला या ठिकाणी बघायला भेटतील. या बघा, या ठिकाणी rt.jar देखील आहे. तर ह्या सगळ्या फाइल्स ज्या जावाच्या प्रोग्राम एक्झिक्युशनसाठी गरजेच्या आहे त्या आपल्याला या ठिकाणी JRE मध्ये बघायला भेटेल. या सगळ्या JRE मध्ये तुम्हाला बघायला भेटेल. त्यानंतर या ठिकाणी बिन नावाचं एक फोल्डर आहे. यामध्ये देखील तुम्हाला ज्या फाइल्स तुमच्या प्रोग्राम एक्झिक्युशनसाठी गरजेच्या आहेत त्या सगळ्या फाइल्स या ठिकाणी तुम्हाला बघायला भेटेल. तर हे अशा प्रकारचं तुमचं JRE, JDK आणि JVM चं स्ट्रक्चर असणार आहे. तर आता आपल्याला काय करायचंय, आपल्या प्रोग्राम एक्झिक्युशनसाठी आपल्याला काय करायचंय, जावा फोल्डरमध्ये जायचंय. त्यानंतर JDK 1.8 फोल्डरमध्ये जायचंय आणि त्यानंतर बिन नावाचं फोल्डर आपल्याला ओपन करायचंय आणि हा जो पाथ असणार आहे हा पाथ आपल्याला कॉपी करायचा आहे आणि पुन्हा एकदा आपली कमांड प्रॉम्प्ट ओपन करायची. त्या ठिकाणी सेटपाथ नावाचा एक एन्व्हायरमेंट व्हेरिएबल आपल्याकडे आहे. सेटपाथ मध्ये हा जो पाथ आपण आता कॉपी केला तो पाथ आपल्याला इथे आणून पेस्ट करायचा आहे. मला वाटतं कॉपी नाही झालाय, परत कॉपी करतो. Ctrl+C आणि एंटर आपल्याला प्रेस करायचा आहे. त्यानंतर जावा सी म्हणजे आपण काय करतो की फाईल आपली कंपाईल करतो. मग आपल्या फाईलचं नाव काय आहे, डेमो क्लास डॉट जावा असं आपल्या फाईलचं नाव आहे. मग हे केल्याच्या नंतर काय होईल, ती फाईल कंपाईल होईल आणि कंपाईल होऊन तिचा बाईट कोड जनरेट होईल आणि तो बाईट कोड हा कोणत्या फाईलमध्ये असतो, डॉट क्लास नावाच्या फाईलमध्ये असतो. आता जसा मी ही कमांड या ठिकाणी एंटर प्रेस करेल, आता बघा बरं का, एंटर मी ज्या क्षणी प्रेस करेल त्या क्षणी या ठिकाणी अजून एक फाईल तयार होईल. तिचं नाव असेल डेमो क्लास डॉट क्लास.
आपण जर बघितलं तर डेमो क्लास डॉट क्लास अशी फाईल या ठिकाणी जनरेट झाली. या फाईलमध्ये काय असणार आहे, बाईट कोडच्या इन्स्ट्रक्शन्स असणार आहे. मग आपल्याला आपल्या प्रोग्रामचा आउटपुट आपल्या कन्सोलवर बघायचं आहे. तर आपल्या कमांड प्रॉम्प्टवर आपल्याला आउटपुट बघायचं आहे. तर त्यासाठी आपल्याला काय करायचं, जेव्हीएम लागणार आहे. मग जेव्हीएम ला कसं बोलवायचं, जावा नावाची कमांड जेव्हीएम ला बोलवण्यासाठी आहे. मग काय करणार, जावा ही कमांड देऊन आपण डेमो क्लास ही जी आपला क्लास आहे, हा क्लास एक्झिक्युशन करण्यासाठी कोणाकडे देणार, जेव्हीएम कडे देणार. आणि मग जेव्हीएम काय करणार, तो क्लास लोड करणार. त्यानंतर लोड केल्याच्या नंतर जे काही जो डेटा त्याला हिप एरियावर स्टोअर करायचा आहे, डेटा त्याला काही आपल्या मेथड एरियावर स्टोअर करायचा आहे, त्या सगळ्या काही जेव्हीएमच्या आतमधल्या ऍक्टिव्हिटी परफॉर्म करून जेव्हीएम आपल्याला आपल्या कमांड प्रॉम्प्टवर या प्रोग्रामचा आउटपुट दाखवणार. बघा, एंटर केल्याच्या नंतर लगेच आपल्याला या ठिकाणी आउटपुट येईल रामकृष्ण हरी. आणि अशा प्रकारे आपला प्रोग्रामचा एकूण फ्लो असणार आहे. जेव्हीएम कधी पिक्चर मध्ये येणार, जेव्हा जावा डेमो क्लास ही कमांड आपण आपल्या कमांड प्रॉम्प्टला देऊ, त्या क्षणी जेव्हीएम पिक्चर मध्ये येणार आणि प्रोग्रामचा आउटपुट आपल्याला आपल्या कमांड प्रॉम्प्टवर दाखवणार. तर हा असा सगळा फ्लो असणार आहे. तर आता जेव्हीएमच्या पुढच्या पार्टमध्ये क्लास लोडर सबसिस्टीम इंटरनली कशी वर्क करते, क्लास कसा लोड होतो, या सगळ्या ऍक्टिव्हिटीज कशा परफॉर्म होतात हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. अतिशय महत्वाचा हा टॉपिक आहे. सगळ्या व्हिडिओ या जेव्हीएम आर्किटेक्चर मधल्या आपण बघाव्यात अशी आपणास विनंती आहे, कारण इंटरव्ह्यू रूमच्या दृष्टीने हा महत्वाचा टॉपिक असणार आहे. तर येणाऱ्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा. ज्या मराठी मुलांना जावा शिकण्याची इच्छा आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा, शेअर करा. तुमचे काही डाऊट असतील कमेंट सेक्शन मध्ये कमेंट करा. एवढीच आपल्या सर्वांना विनंती आहे. थँक्यू सो मच. धन्यवाद, मनपूर्वक धन्यवाद.